लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे बाळ्यामामांना जिंकविण्याचा वसा आता बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी घेतला आहे। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9 मे रोजी दुचाकी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। बदलापूर गावातील क्रांतीवीर हिराजी गोमाजी पाटील स्मारकापासून सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास या प्रचार रॅलीला सुरुवात झाली। यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच येत्या 12 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांची शहापूर आणि कल्याण पश्चिम येथे सभा होणार असून येत्या 17 मे रोजी पुन्हा एकदा शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह इतरही नेत्यांच्या उपस्थितीत भिवंडी शहरात भव्य सभेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं वक्तव्य यावेळी उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी केलं आहे। पण एवढी चांगले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आपण पाहत आहात भिवंडी लोकसभेत परिवर्तनाची लाट आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणूनच बदलापूरकरांचा देखील मूड बदललेला दिसतो। मी सगळ्या बदलापूरकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो। खूप चांगला प्रतिसाद आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांची 12 तारखेला शहापूर आणि कल्याण पश्चिम इथं सभा आहे आणि 17 तारखेला 17 मेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, नाना पटोले साहेब, अबू वसीम आझमी साहेब, इम्रान प्रतापगडी साहेब आणि सगळी प्रमुख मंडळी कम्युनिस्ट असतील या सगळ्या महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत 17 तारखेची सभा ही भिवंडीत घेतली जाणार। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर।